ते मना देवा पुरवावी वासना. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. पांडुरंगा करो श्री विठ्ठलं सुकरुणार्णवमा शुतोषं दिनेष्टपोषणं मगसहन्ति सिन्धुशोषं श्री रुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं. ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. कथं यातोसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजन्. तुकाराम महासाधो कृपया ज्ञापयस्व मां. सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठ्ठल. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त संगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबार महाराज यांचा चार चरणाचा भगवान परमात्म्याच्या श्रीचरणाजवळ मागणी करणारा अशा प्रकारचा गोड अभंग आहे. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात आपल्या श्री मोजे सांगवी नगरीत विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रांगण सांगवी इथं हा भक्ती उत्सव गेले 27 वर्षापासून अव्याहत स्वरूपाचा चालू आहे. हे वर्ष 27वे. वैकुंठवाशी प्रातस्मरणीय गुरुवर्य गणपत बाबा काळे अर्थात गुरुनाम गुरु आपलं मामासाहेबांचे ते शिष्य मामासाहेब दांडेकर यांचे ते शिष्य आणि अतिशय आवडते शिष्य आणि अशा बाबांच्या कृपा आशीर्वादाने चालू असणारा भक्ती उत्सव 27 वर्षापासून अव्याहत चालू आहे. याही वर्षी मोठ्या आनंदात समस्त ग्रामस्थ मंडळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण समिती द्वारा आयोजित हा भक्ती उत्सव आज उपांत्य दिवस आहे. गोड अशा प्रकारची उपस्थिती आहे. हरिभक्तीपरायण रामचंद्र महाराज, हरिभक्तीपरायण पोपटरावजी, हरिभक्तपरायण कैलास महाराज. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर गोड उपस्थितीत हा सप्ताह चालू आहे. आमचे हरिभक्तीपरायण गाथामूर्ती असणारे शाखापुरी आबा आहेत. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण आदरणीय कैलास महाराज केंद्रळे आहेत. हरिभक्तीपरायण आदरणीय भगत महाराज आहेत. आदरणीय गणेश महाराज, आदरणीय विजय महाराज, आदरणीय सोळंके महाराज, आदरणीय ओंकार महाराज, आदरणीय ऋषी महाराज, शास्त्री महाराज, वाघ महाराज, शिवाजी महाराज आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे मला इथं येण्याचा योग आला असे आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय अभिमन्यू महाराज. सर्वांचे एक एका ते काय गणू अपार आहे. सर्वांच्या विषयी अंतकरणात आदरभाव प्रगट करतो. गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. आज उपांत्य दिवस आहे आणि उपांत्य दिवशी संप्रदायाचा अलिखित नियम आहे आज मागितलं पाहिजे. आज मागणीचा अभंग घ्यावा लागतो. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आज मागणी करायची, पण विशेषत्वानं सांगायचं झालं तर मागणी शिकवणारा अभंग आहे. आम्ही मागतो तसं जगाला मागणी शिकवण्याची गरज नाही. जग किती मागते किती मागते याचा जर विचार केला तर मी सरळ एकच उत्तर देतो. जीव जन्माला आला तसा मागतो तो मरेपर्यंत मागतो. जन्माला आला तसा मागतो तो मरेपर्यंत मागतो. जन्माला आल्याबरोबर आईकडं दुधाची मागणी करतो, तिथून जे मागणी चालू होते. त्याच्यानंतर थोडा मोठा झाला खेळाचं साहित्य मागतो, थोडा मोठा झाला पुस्तकं मागतो, थोडा मोठा झाला नोकरी मागतो, थोडा मोठा झाला छोकरी मागतो. अलग लक्षात. आता हे सगळं मागणं शेवटी लाकडं, शेवटी
आलं का लक्षात? मला वाटते जीव जन्माला तसा मागतो तो मरेपर्यंत मागतो. नाही, मी माझं वाक्य वापस घेतो, ऐका. जन्माला तसा मागतो मरेपर्यंत मागतो नाही, मेला तरी जीव मागतो. माझं वाक्य पटणार नाही पण पटून देतो. मेला तरी जीव मागतो म्हणे महाराज. मागण्यासाठी त्याच्याकडे वाणीच नसतील, काय म्हणता मागतो? मी पटून देतो तुम्हाला. एका महाभागाच्या 10व्याचं प्रवचन माझ्या वाट्याला होतं. 10व्याचं प्रवचन, 10व्याचं असते ना प्रवचन इकडं, नाही का? ते तिकडं पुणे त्या भागात आहे, चांगल्या आळंदी भागात. आणि ते 10व्याचं प्रवचन, संप्रदायाचा नियम आहे, कीर्तन 2 तास, प्रवचन गोंधळ आपल्याला माहित आहे, रातचा गोंधळ. म्हणजे प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, हे ठरलेला नियम आहे. मी ते प्रवचन करायला बसलो. प्रवचनाचा नियम होता 10व्याचं प्रवचन बुवानी तिथपर्यंत करायचं जोपर्यंत पिंडाला कावळा, तोपर्यंत. मी प्रवचन चालू केलं. प्रवचन करता करता 1 तास कसा मागं पडला काही कळलं. मी विचारलं, का हो शिवला पिंडाला कावळा? म्हणे बुवा चालू द्या. आणखीन पिंडाजवळ कावळा फिरकलाय नाही. मी प्रवचन करत होतो, करता करता 1.5 तास झाला. मी पुन्हा विचारलं, शिवला पिंडाला कावळा? म्हणे बुवा चालू द्या. 1.25-2 तास प्रवचन झालं. मी विचारलं, शिवला पिंडाला कावळा? म्हणे बुवा चालू द्या. आता मी घाबरलो होतो, कारण 1 तासाचं भांडवल 1.5 तास, 1.25-2 तास पुरवलेलं होतं. मोठा प्रश्न पडला होता, आता पिंडाला कावळा नाही शिवला ऋषी महाराज तर मला शिवल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल. प्रवचनात बसलेला एक म्हणे, बुवा फक्त कीर्तनातून मला सुट्टी द्या, पिंडाला कावळा शिवण्याची जबाबदारी मी घेतो. म्हणलं बरं झालं, 1.25-2 तासानं का होईना मला भेटलास तू. म्हणलं काही हरकत नाही. तसाच तो प्रवचनातून उठला, बाहेर पडला, गाडीला किक मारली, तिथून जो गेला ते डायरेक्ट दुकानातच गेला. दुकानात गेल्याबरोबर 1 बॉटल त्यानं खरेदी केली, बिस्लरी पाण्याची नाही. आलं तुमच्या लक्षात? बॉटल घेऊन तो पिंडाच्या दिशेनं जसा निघला ना देवा, पाठोपाठ कावळा निघाला. त्यांनी गाडीला ब्रेक केला का कावळ्यानी गाडीला ब्रेक केला? महाराज पिंडाच्या जवळ तो आला, बॉटल टेकवली रे टेकवली का पिंडाला कावळा? आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, ही बॉटल जिवंत असणाऱ्याने मागितली का मेलेल्याने? माझा शब्द होता, जीव जिवंत असेपर्यंत मागतो, यात विशेषता नाही. जीव मेला तरी मागतो, कारण जीवाचा स्थायी भाव मागणं आहे. विठ्ठल. सोप्या भाषेत, आत्मा अंतकरण अवच्छिन्न झाला म्हणजे त्याच्या ठिकाणी जी वृत्ती उमटते तिला शास्त्र मागणी म्हणते. विठ्ठल. चिदात्माना वेकीकृत्य अविवेकतः इदम्मे स्यात् इति इच्छा कामशब्दितः, असं शास्त्राने त्याचं चिंतन केलं. अहंकाराचा आणि चिदात्म्याचं अविवेकानं ऐक्य झालं का त्याच्या ठिकाणी ती वृत्ती उमटते, ती मागणी आहे. पण जीव मागत असतो. जीवाच्या मागण्याचा विचार आजच्या अभंगात नाही. जीवही मागतो, देवही मागतो देवा, आणि संतही मागतात. मी थोडा वेगळ्या मताचा आहे. जीवाने मागावं याच मताचा मी आहे. जीवाने मागितलं पाहिजे, पण देवाने संतांनी मागू नये. का मागू नये? कारण मागण्याची सामुग्रीच त्यांच्याकडे सिद्ध होत नाही. मागतो व्यक्ती कधी मागते? गोष्ट नसावी आपल्याकडं, तिची गरज भासावी, मग त्यावेळेस माणूस मागते. देवाकडे काय कमी आहे? सगळं जगत तो निर्माण करतो, त्याच्याकडे काय कमतरता आहे? तोही देव बळीच्या दारात येतो, 3-5 भूमी मागतोच. देवही मागतो आणि त्याच्या पुढे सांगतो संतही मागतात. त्या संतांनी मागू नाही, कारण त्यांनी ज्ञानगंगेत स्नान केलं, पूर्णतेचं जीवन त्यांनी जेवण केलं. आता खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे काय मागण्याची आवश्यकता आहे? ज्ञानगंगे नाहले, पूर्णता जेवणी झाले, शांतीशी आले पल्लव नव्हे. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्या संतांनी मागू नाही. आणि त्यातल्या त्यात बाकीचंही बाजूला ठेवतो. मर्यादित चिंतन करायचं झालं तर तुकोबारांनी मागू नये. तुकोबारांनी मागू नाही, देवानी मागू नाही, तुकोबारांनी मागू नये. देवाने मागू नाही तोही विषय बाजूलाच टाकू, पण देव मागतो. देवाच्या मागण्यात वेगळा बोध आहे, जीवाच्या मागण्यात वेगळा बोध आहे, आणि साधूच्या मागण्यात वेगळा बोध आहे. विठ्ठल. जीवाच्या मागण्यात बद्ध दशा आहे, देवाच्या मागण्यात स्वरूप आहे. देवाने मागितलं पण आपलं स्वरूप प्रगट केलं. देवाच्या मागण्यात स्वरूप प्रगट होते. आणि संतांच्या संत का मागतात? संतांनी मागूच नाही. त्याचं कारण सांगतो, आणि त्यातल्या त्यात तुकोबाराने मागू नाही. त्याचे 2-3 कारण सांगतो. पहिलं कारण सांगतो तुकोबाराने का मागू नाही. त्याचं पहिलं कारण, शास्त्र तुकोबाराला मागण्याचा अधिकार देत नाही.
शास्त्र तुकोबाराला मागण्याचा अधिकार देत नाही. मागावं कोण सांगू का तुम्हाला? 6 जणांनी मागावं आणि त्यात तुकोबारा बसत नाही. कोणी कोणी मागावं? शास्त्र सांगते ब्रह्मचार्याने मागावं. आलं का लक्षात? ब्रह्मचार्याला मागायचा अधिकार आहे बरं का. ब्रह्मचार्याला म्हणजे सुटका करून घेतलेली चांगली असते. आलं का लक्षात? मी शास्त्र सांगतो तुम्हाला, ब्रह्मचार्याने मागावं. ऐका, यतीनं मागावं, विद्यार्थ्याने मागावं, गुरुची सेवा करतो त्याने मागावं, हातपाय तुटला त्याने मागावं आणि थकला त्याने मागावं. ऐका आता श्लोक ते खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर शास्त्र बोलते ब्रह्मचारी यतिश्चैव विद्यार्थी गुरुपोषक अध्वंग क्षीणवृत्तिश्च षडेते भिक्षुक स्मृत. हे 6 जण भिक्षुक आहे. ब्रह्मचार्याने मागावं, यतीनं मागावं, गुरुची सेवा करतात त्याने मागावं, क्षीणवृत्तीचं आहे त्याने मागावं आणि खऱ्या अर्थानं हातपाय तुटलेला आहे त्याने मागावं. तुकोबारा यात कुठंच बसत नाही. तुकोबारा ब्रह्मचारी नाही. 2 स्त्रियाचं पाणीग्रहण तुकोबाराने केलेलं आहे म्हणून तुकोबारा खऱ्या अर्थानं ब्रह्मचारी नाही. रुक्मिणी आहेत, पुन्हा आवली आहे म्हणून सांगायचं काय तर तुकोबारा ब्रह्मचारी नाही म्हणून मागू नाही. यती नाही. यती म्हणजे संन्यासी तुकोबारा नाही म्हणून तुकोबाराने मागू नये. त्याच्या पुढे सांगतो विद्यार्थी विद्याभ्यास करण्यासाठी तुकोबारा कुठं गेलेलं नाहीत म्हणून विद्यार्थी तुकोबारा नाही म्हणून मागू नये. गुरुपोषक गुरुची सेवा करणारे ते तुकोबारा नाही. का नाही त्याचं उत्तर देतो, तुकोबाराच्या प्रमाणात देतो. तुकोबाराला ची गुरुची सेवा किती घडली? तुकोबाराने स्वतःचं चिंतन सांगितलं, मला गुरुजी भेटले पण कुठं भेटले हो? स्वप्नात भेटले. स्वप्नात भेटलेल्या गुरुजीनं मागितलं काय? मला फक्त पावशेर तूप मागितलं. काय मागितलं गुरुजीनं? भोजना मागती तुप पावसर, भोजना मागती तुप पावसर, पडीला स्वप्नात गुरुजी भेटले. त्या गुरुजीनं मला पावशेर तूप मागितलं पण तुकोबार म्हणतात मला तेवढी सुद्धा गुरुची सेवा घडली नाही. त्याचं कारण आहे ते सगळा प्रकार स्वप्नात होता. पडीला विसर स्वप्ना माझी म्हणून तुकोबार आहे. गुरुपोषक नाही, हातपाय तुटलेले, अध्वंग नाही आणि क्षीण वृत्तीचे म्हणजे थकलेले नाही. या 6तही जर शास्त्र 6 जणाला मागायचा अधिकार देतो. आता ते कोणी काय मागावं ते मी सध्या चिंतनाला विषय घेत नाही. मला अभंगात यायचं आहे म्हणून मला सांगायचं काय पण तुकोबाराने मागू नये यात तुकोबार बसत नाही. दुसरं सांगायचं झालं तर तुकोबाराचा स्वभाव मागणं नाही. स्वभाव मागणं नाही. शास्त्र अधिकार देत नाही म्हणून मागू नये. तुकोबाराच्या स्वभावाचा विचार केला तरी तुकोबाराचा स्वभाव मागणं नाही. का नाही? कारण तुकोबाराला मागणारा जीव आवडला नाही यात विशेषता नाही हो. मागणाऱ्या देवाला सुद्धा तुकोबारा नावं ठेवतात. त्या शेंद्रिया आणि हेंद्रिया देवाकडे कोण जाते हो? कोण जाते? तुकोबारा त्याच्याही संबंधानं गाथ्यात पाहिलं तर आपल्याला नाटात पाहायला सापडते. ताशेरे ओढतात शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजे भूते घेते, आपुल्या पोटाजी रडते मागती सीते अवधान. म्हणजे मागणारा देवही तुकोबाराला आवडत नाही. स्वभाव तुकोबाराचा मागणं नाही. मागणाऱ्याच्या विषयी तुकोबारा म्हणतात त्याच्या जगण्याला काडी लागू दे. काडी तुकोबाराची भाषा आहे. आलं का लक्षात? जळोजिने लाजिरवाने हे तुकोबारा स्वतः बोलतात. याचा अर्थ मागणारा देव आवडत नाही, मागणारा जीव आवडत नाही, मागणं त्यांचा स्वभाव नाही. मागणं आणि तुकोबारा आहे हा विचारच विकेंद्रीकरणाचा आहे. मग तुकोबाराने का मागितलं आणि त्याच्या पुढचा जर विचार करायचा झाला तर तुकोबाराची वाडवडिलाची परंपरा पाहिजे झाली तर देवाची सेवा करायची पण त्याच्या मोबदल्यात काहीच मागायचं नाही हा त्यांचा नियम आहे. काही मागणे
परंपरा आहे. जीव भाव देवाच्या पायावर समर्पण करायचा, पण काही मागायचं नाही. तुकोबार म्हणतात काही मागणे हे आव्हानोचित. वडिलाची रीत, वाढ वडिलांनी सेवा केली पण आतापर्यंत काही मागितलं नाही. आणि ज्या कुलात कोणीच मागणार नाही त्या कुलात जर तुकोबारा मागत असतील तर ती परंपरा त्यांना मागण्याचा अधिकार देत नाही. मग तुकोबारा मागतात का? मागतात का? विस्तार करतच नाही. तुम्ही आम्ही मागतो, तुकोबारा मागतात. फरक काय? तुम्ही आम्ही मागतो म्हणून तुकोबारा मागतात. म्हणजे काय? आम्ही देवळात जातो आणि देवाकडे काहीतरी मागतो. ते फमू शिंदे नावाचे कवी आहेत. ते फमू शिंदे कवी असं म्हणतात, देवळात जाऊन लोक दुकानासारखे वागतात. देवळात जाऊन लोक दुकानासारखे वागतात आणि चाराने आठाने टाकून काहीतरी मागतात. काहीतरी टाकतात देवाला आणि त्याच्या मोबदल्यात काहीतरी मागतात. पण देवळात जाऊन जीव मागतच असतो. देव चतुरातु शिरोमणी. जीव काहीतरी मागतो आणि काहीतरी मागून जीवाची फसगत होते. मग देवाकडे गेल्यानंतर जीवानी काय मागावं याचा आदर्श घालण्यासाठी, मागण्याचा आदर्श जगाच्या समोर ठेवण्यासाठी देवाकडे काय मागावं याच्यासाठी तुकोबारे मागतात. आमच्या चित्तात काय? सगळ्यांच्या चित्तात काय? प्रत्येकाच्या चित्तात काय? देवच आहे ना. तर अहो, प्रत्येक इंद्रियाची देवता सांगितली. हाताची देवता काय? प्रत्येक डोळ्याची देवता ठरलेली आहे. सूर्य आदी करून देवता हाताची इंद्र ठरलेली आहे. तसं हृदयाची देवता विष्णू ठरलेलीच आहे. वेगळं काय मागितलं तुकोबा? कारण देव स्वतः म्हणतो ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठती तैसा हृदयामध्ये मी रामो. की जर आहेस तर तुम्ही वेगळं काय मागितलं? तुकोबाराच्या मागण्यात खुबी आहे बरं का. देव आसे चित्ती नाही म्हणत, देव वसे चित्ती. हे वसे शब्द व्यावर्तक आहे. भेटला वेळ तर भावार्थानंतर त्याचं चिंतन करू. तूर्त अभंगाचा सरळ भाव सांगतो. जगद्गुरु तुकोबार महाराज म्हणतात का देवा, ज्याच्या चित्तात देव वसला त्याची संगती दे. देव म्हणे तुकोबार आहे, मागून मागून काय मागितलं? डोंगर कोरला आणि उंदीर काढला. काय मागितलं तुम्ही? संगती. तुकोबार काही तुम्ही शास्त्र शिकलात का? काही शास्त्रात गेलते का? कधी पाठाला बसले होते का? देवा तुला म्हणायचं काय? अहो तुकोबार आहे, शास्त्र असं बोलते संगात सुख नाही, संगात दुःख आहे, संगात बाधा आहे. संगी ही बाध्यते लोके निसंगे सुखमश्नुते. संगात गेल्यानंतर बाधा प्राप्त होते, निसंग पुरुषाला सुख लाभ होते. आणि तुम्ही संगती मागता. तुकोबारच होते महाराज. ते काही माघार घेणारे थोडी होते. तुकोबाराने ते बाही मागं सारली. म्हणे देवा तुला म्हणायचं काय? आम्हाला शास्त्र कळत नाही. अरे देवा, त्या वेदाचा काय अर्थ आहे ते आम्हाला विचार. बाकीच्यानी पाठांतराचा भार डोक्यावर व्हायचा. ते आम्हाला सगळं वेदाचं तात्पर्य माहित आहे. नाही नाही, माझा गाथा वाचला तर तुला लक्षात येईल. चहुवेदाचे केले विवरण, अर्थही गहन सांगून या लावून या. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर देवा, मग तुकोबार आहे शास्त्र संगात बाधा सांगते आणि तुम्ही संगती मागता. तुकोबार म्हणे देवा तुझा जरा शास्त्राचा अभ्यास कच्चा दिसतो. तुकोबारातच हे सामर्थ्य बरं का. देवा तुला कळत नाही हे तुकोबारच म्हणतात. 2 अभंग आहेत बाबा. तुकोबार म्हणतात देवा तुला 2 गोष्टी कळत नाही. एक तुझ्या नामाचं माहिम्य कळत नाही आणि दुसरं एक सांगायचं झालं तर तुझ्या चरणीचं सुख काय ते तुला कळत नाही. काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा, अनुभव ठाऊका नाही तुझं ग्वाही. एक एका आम्हा माये पुते, आमची माय लक्ष्मी आणि आम्ही पुत, आम्हा दोघालाच माहित आहे. तुकोबार बोला लवकर, तो मला म्हणायचं काय? म्हणे देवा तुझा अभ्यास कच्चा दिसतो. मग तुम्ही संगती मागितली, संगतीत बाधा नाही? म्हणे हो देवा संगतीत बाधा आहे, शास्त्राचं म्हणणं मला मान्य आहे. मग तुम्ही मागता काय? संगती मागता ना, त्याची घडावी संगती. मग तुमच्या बोलण्यात संगतीची मागणी आहे ना. तुकोबार म्हणे देवा संगतीच मागितली रे, पण शास्त्र ज्या संगतीत बाधा सांगते ती संगती नाही मागितली. ज्या संगतीत खरा जीवाचा उद्धार आहे, जीवनाचं मूल्य जीवाला कळते, ती संगती मागितली. विठ्ठल म्हणू लागले देवा संगतीचे काही प्रकार आहे. म्हणे काय प्रकार आहे? म्हणे देवा एका संगतीत गेलं का बाधाच प्राप्त होते आणि एका संगतीत गेल्यावर सुखच प्राप्त होते. शास्त्रात 5 महापापी सांगितले. किती मोठे पापी 5 आहेत. ब्रह्महत्या करणारा महापापी आहे, दारू पिणारा महापापी आहे, चोरी करणारा महापापी आहे,
गुरुपत्नीचं गमन करणारा महापापी आहे. आणि त्यांना विचारलं पाचवा कोणता आहे? नाव नाही सांगितलं पण बोध केला. म्हणे काय बोध केला? म्हणे यांच्या सहवासात राहतो तो पाचवा महापापी. ब्रह्मत्या सुरापानम स्तेयम गुरंगना गमनम महंती पातका न्याहू संसर्गात ते सह त्याच्यासह. म्हणजे ब्रह्मत्या करणारा महापापी आहे आणि ब्रह्मत्या करणाऱ्याच्या संपर्कात राहणारा महापापी आहे. दारू पिणारा महापापी आहे आणि सोबत जाणारा. तो म्हणे काही ना माझा त्याचा काहीच संबंध नाही, त्याची डिश वेगळी होती आणि माझी डिश वेगळी होती. पण गेला ना तू त्याच्यासोबत, तू गेला ना त्याच्यासोबत, मग त्याच्यासोबत गेल्यामुळंच धडकला. विठ्ठल महापापी आहे तसा सोबत राहणारा महापापी आहे. गुरुपत्नीचं गमन करणारा जसा महापापी आहे त्याच्या संपर्कात राहणारा महापापी आहे. संघात गेलं तरी बाधा. एक संघ आहे आणि एक संघ आहे तो आपल्याला संघात तो निसंग करणार आहे. म्हणे काय महाराज, एक संघ आहे तो जीवनात घडूच नाही. एक संघ घडला तरी काही नाविलाज आहे आणि एक संघ मात्र घडल्याशिवाय राहू नये. असे तीन संघ आहे. एकाला दुःसंग म्हणतात, एकाला विसंग म्हणतात आणि एकाला सत्संग म्हणतात. विठ्ठल दुःसंग जीवनात घडूच नाही. दुःसंग सर्वथैव त्याज्य. दुर्जनाचा संघ जीवनात घडूच नाही. दुर्जनाचा संघ नाही, दुर्जनाचं दूरदर्शन सुद्धा घडू नये. दुरूनही त्याचं दर्शन नको. भागवतात तुम्ही जर आले, आजमेळ आख्यान षष्ठ स्कंदात कोण होता अजामेळ? अग्निहोत्री ब्राह्मण अग्निहोत्रासाठी समिधा आणण्यासाठी अरण्यात पोहोचला. समिधा घेऊन घराच्या दिशेने निघला. काही वाईट पुरुष वाईट स्त्रीशी वाईट वर्तन करतोस पाहिलं. घरी आला, अग्निहोत्राला बसणार, पण ते दृश्य डोळ्या वाटे हृदयात प्रविष्ट झालं. परिणामतः त्याची वृत्ती बदलली आणि त्यांनी ते सगळं सोडून जीवन पतित करून घेतलं. पूज्य डोंगरे महाराज या प्रसंगात फार गोड बोलायचे. महाराज सांगायचे, दृष्टि से मन बिगड़ता है, मन से तन बिगड़ता है और तन से सब कुछ बिगड़ता है, इसलिए अपनी दृष्टी सुधारो. ते महाराजाचं बोलणं सांगायचं काय म्हणजे माणसाने डोळ्याने असं पाहावं देवा जेणेकरून हृदय पवित्र राहिलं पाहिजे आणि माणसाने असं खावं जेणेकरून पोट चांगलं राहिलं पाहिजे. विठ्ठल नंतर हृदयात विकार गेला नाही पाहिजे हे लक्षात घ्यायचं. अलीकडं ते फार वातावरण बिघडलं, मी तिकडं जात नाही. मला सांगायचं काय का वाईटाचं दर्शन सुद्धा नको. वाईटाचा संगत अहो दुर्जन संसर्गात मानहानी पदे पदे, पदापदाला मानहानी होते. उदाहरण सांगतो. वाईटाच्या संपर्कात आपला मृत्यू सुद्धा ओढवतो देवा. उन्हाळ्याचे दिवस आहे. एक पांथस्थ निघाला. कुठून निघाला? मोठे बाजाराचं गाव सांगवी. त्या सांगवीतून या सांगवीत येऊ लागला. वाटेन निघाला. ग्रीष्मात तापलेला सूर्य आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे. तापलेला सूर्य अंगाला चटके देत आहे. तापलेला अतिशय मार्तंड दुपारचा सूर्य अंगाला चटके देत आहे. त्याला वाटतं थांबावं. एक झाड पाहिलं. झाडाच्या बुंध्याला खाली बसल्यानंतर विश्रांती करू लागला. अंगातून घाम बाहेर आला. हवेची झुळूक आली. तेवढ्यात त्याला झोप लागली आणि झोप लागल्यानंतर तसाच बुंध्याचा टेका धरला आणि तसाच बिचारा झोपला. पण त्याच झाडावर एक राजहंस पक्षी राहत होता. झोपलेला व्यक्ती गाढ निद्रेत गेला. सूर्याची तीव्र किरण झाडाच्या पोटीतून त्याच्या अंगापर्यंत येत होते. चटके लागत होते. हात सारखा अंगावरून बिचारा फिरवत होता. लक्षात आलं त्या राजहंसाला, अरे कोणीतरी पांथस्थ विश्रांतीला आला आणि बिचाराला चटके लागतात बरं का. तो निवांत झोपू शकत नाही. आपलं जीवन परोपकारी असलं पाहिजे. आपण त्याच्यावर सावली धरली पाहिजे. राजहंसाने पंख पसरले आणि खाली झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर त्यानं सावली धरली. तो गाढ निद्रेत गेला. काही वेळ निघून गेला. दृष्ट प्रवृत्तीचा कावळा आला आणि कावळा नेमका त्याच फांदीवर बसला जिथं राजहंसाने पंख पसरले. पंख पसरून राजहंस खाली सावली धरून होता. तिथं कावळा बसला आणि बसलेला कावळा नीट बसला नाही. कावळा कधीच नीट बसत नाही. कावळ्याचा स्वभावच नीट बसणं नाही. कावळा बसल्याबरोबर कावळ्याने देहधर्म केला. खाली झोपलेल्या व्यक्तीच्या नेमक्या तोंडावरती विष्ठा पडली. ओलं काहीतरी पडलं, जाणवलं, पाहिलं तर अरे पक्षाची विष्ठा आहे. वाईट वाटलं. दगड घेतला आणि वर भिरकावला देवा. वर भिरकावला. कावळा सावध होता. लगेच कावळा उडाला. राजहंसाने पंख पसरले. राजहंसाच्या वरमी दगड लागला. रक्तबंबाळ राजहंस झाला आणि खाली कोसळला आणि तडपून तडपून राजहंस गतप्राण झाला. मी तुम्हाला विचारतो, राजहंसाला का मरावं लागलं?
दुसऱ्यावर सावली धरणं गुन्हा आहे, परोपकार करणं गुन्हा आहे. मग मेला का राजहंस? त्याचं उत्तर ऐका. क्षणभर वाईटाचा समागम. विठ्ठल वाईटाच्या समागमात जाऊच नका, तो अधपाताला नेणार आहे. काय म्हणतील महाराज, वाईट आहे हो पण आमच्यासाठी चांगलं आहे. त्याचं काय? ते म्हणे त्याचं काहीच चांगलं नाही, त्याचं काहीच चांगलं नाही, वाईटाचं काहीच. अहो म्हणे त्यानं आम्हाला दान दिलं, त्याचं काय? ते चांगलं नाही. अहो त्याचं ज्ञान, तो भरपूर विद्वान आहे, त्याच्याकडून ऐकलं म्हणे त्याचं ज्ञानही कामायचं नाही. खलस्य साधोर विपरीत मेत ज्ञानाय दानाय च रक्षणाय. सांगू का तुम्हाला? भजन करा विठ्ठल. सांगवी सारखंच गाव. एक जण तिकडं पार खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर मुंबईकडं लॉकडाऊनमध्ये अटकलं. लॉकडाऊन झाल्यानंतर त्याला गावी यावं वाटलं. गावी आलं. कोरोना होता ना. चांगला होता का वाईट होता कोरोना? माझं मत आहे काही अंशात कोरोना चांगला होता म्हणून. माझं मत पटवून देऊ का तुम्हाला? काही अंशात चांगला होता ते. कोरोना एक पहिली चांगली गोष्ट केली, आपुले कोणीच कोणी पटवून दिलं? कोरोनानेच पटवून दिलं ना बाबा. अहो एरवी आळंदीचा महाराज गावात आला का लोक त्याला देव समजायचे, आणि कोरोनात एखादा का महाराज गावात आला का लोक त्याला देव नाही, त्याला काळ समजायचे. दुसऱ्यात जाऊ दे, आप भीतीच सांगतो माझं. नेमकं कोरोना चालू झाला, कीर्तनाला गावाच्या दिशेने गेलो, लॉकडाऊन झालं, इकडे येणं अशक्य होतं. गावीच जावं विचार केला. लहाना भाऊ सरपंच आहे, त्याला फोन केला येतो म्हणून. अख्खं गाव भाऊकीचं आहे आमच्या. फोन केला, आणि फोन केल्यावर अख्खं गाव येरी म्हणायचं, महाराज चहाला या, दुधाला या, कधीतरी जेवायला या, असं आग्रह धरणारं गाव. आणि फोन गेला माझा, महाराज आळंदी रिटर्न होत आहेत. पहिला पेशंट पुण्यात सापडला होता त्यावेळेस. आणि हे गेल्याबरोबर रात्रीच गावात मिटिंग बसली, महाराज आळंदीहून येत आहेत. लोकांनी मिटिंग घेऊन निर्णय केला. आणि मला फोन गावातून आला, महाराज खाली बस, तुम्ही काय गावात येऊ नका, तुमची व्यवस्था आम्ही शेतात आंब्याखाली केली. कुठं केली? शेतात. मग मला एका वाक्याचा अर्थ लक्षात आला, आमची माती आमची माणसं. ऐकत होतो पण प्रतीती तेव्हा आली, आमची माती आमची माणसं, तेव्हा प्रतीती आली. आणि त्याच्यानंतर महाराज कोरोना तेवढा काही हे नव्हता. कोरोना आणखीन दुसरी एक चांगली गोष्ट शिकवली, कमी लोकात लग्न होऊ शकते. कोणी शिकवलं? कोरोनाने शिकवलं. आणि आणखीन कोरोना एक चांगली गोष्ट, कारण कोरोनातल्या लग्नात नवरीच्या बापाचं दिवाळं निघत, कारण कोरोनातल्या लग्नात वरमाय रुसतच नव्हती, रुसण्यात वेळ जातच नव्हता, ते लवकर उरकून टाकायचे. मला सांगायचं काय, ते कोरोना तिकडं ते वाढला, त्याच्यामुळे त्याला काही येणं झालं नाही. कोरोना ओसरला, गावी आला, आणि आता ते ओसरल्यामुळे त्याला नातेवाईकाला भेटा वाटलं. त्याची मावशी होती, आणि मावशीचं होतं कोळशाचं दुकान. मावशीचं कशाचं दुकान? कोळशाचं दुकान. मावशीला भेटायला डायरेक्ट दुकानावर गेला. मावशी कोळशे मोजून देत होते, हातात कोळशे काही होते, मापात कोळशे मावशीने टाकले. लांबूनच मावशीला पाहिलं, मावशी आवाज दिल्याबरोबर मावशीनं हातातले कोळशे टाकले खाली. मावशीचं प्रेम उतू आलं. मावशी जवळ आली आणि त्याच्या तोंडावर असा हात फिरवला, म्हणे बाळ्या किती दिवसांनी आला रे? काय झालं सर? तोंडावर असा हात फिरवला, काय झालं सर? पावडर लावल्यासारखा चेहरा पांढरा फटक पडला. नाही काय झालं? तोंड काळं झालं. आणि तोच एक दिवस बारामतीत फिरायला गेला, आणि त्याला वाटलं अत्तराचं दुकान चांगलं दिसते, अत्तर घेऊ बरं आपण. अत्तराच्या दुकानात गेला. हो म्हणे ते चमेली काढा, तो मोगरा काढा. अत्तराचे नाव घेतले, तिथे काढले ते लिटरच्या बॉटल, काचेची बॉटल. त्याने उचलली, नाकाजवळ नेणार, ते काचेची होती, हातातून सुटली, खाली पडली. अत्तर सगळं खाली गेलं. आणि गेल्यानंतर झालं असं, दुकानदाराला राग आला. घेतलं काहीच नाही, पण नुकसान अधिक केलं. दुकानदारानं धक्के मारून कॉलर पकडून बाहेर काढला. आता त्याच्या अंगाची दुर्गंधी येत होती. बरोबर आहे? नाही देवा, आता त्याच्या अंगाचा सुगंध सुटला होता. ऐका, वाईटाचा समागम चांगल्या पद्धतीनं झाला तरी तोंड काळ झालं, आणि चांगल्याचा समागम वाईट पद्धतीनं झाला तरी सुगंध सुटला. विठ्ठल याच्याकडे पान जरा, हे पान, हे इथं का उभे आहे तो? आता हे यांचं वय म्हणजे कार्टून पाहण्याचं वय. यांचं वय म्हणजे
मी एका घरी गेलो महाराज, संध्याकाळची वेळ होती. घरातलं कार्टून टीव्हीवर कार्टून पाहत होतो. घरातलं कार्टून टीव्हीवर कार्टून पाहत होतो. म्हणले बाबा संध्याकाळची वेळ झाली, लावणारे बातम्या. ते म्हणे बुवा, मला लक्षात आलं केस भारी आहे, जास्त नादी लागण्यात अर्थ नाही. अशाच्या नादी लागण्यापेक्षा आपण गप्प बसलो, हरिपाठ म्हणत राहिलो. तेवढ्यात कोणीतरी बाहेरून त्याचा मित्र आला, त्याने त्याला बोलावलं, त्यानं रिमोट टेकवलं आणि बाहेर गेलं. बरं झालं, पिढा गेली. मी ते रिमोट उचललं, बटणं दाबणं चालू, मांडी घाल, बटणं दाबणं चालू केलं. रिमोटचं बटन आहे ते स्पार्किंग, ते बटन दाबलं आणि दाबल्याबरोबर चॅनल काय बदललं नाही. पुन्हा ते असं वाजवून हलवून पाहिलं तरी काही चॅनल बदललं नाही. अर्धा तास आदबलो पण चॅनल बदललं नाही. नाविलाज असतो कार्टून पाहावं लागलं. अर्ध्या तासांत ते घरातलं गिराईक घरात आलं, माझ्याजवळ रिमोट पाहिलं, रागे रागे माझ्याकडे पाहिलं, माझ्या हातातलं रिमोट हिसकावून घेतलं आणि घेतल्यानंतर मी विचारातच पडलो आणि त्याने चॅनल बदलून दुसऱ्या चॅनलचं कार्टून चालू केलं. हे बदललं आणि दुसरं लावलं. मी विचारलं बाळ, त्याने काय, अर्धा तास बटणं दाबले रे, चॅनल बदललं नाही. तू आल्याबरोबर बटन दाबल्यावर चॅनल बदललं, कारण काय? ते म्हणे बुवा मला माहित होतं, मी गेल्यावर तू बातम्याच पाहिल्या असत्या. मग मी जातेवेळेस रिमोट मधला एक शेलच काढून दिला होता म्हणे. भेटलो माझा विषय चालला. जशी संगती करू तसे विचार बनत असतात. दुर्जनाचा संग जीवनात नकोच. दुःसंग सर्वथैव त्याज्या. नाही, तुकोबारा म्हणतात देवा, ज्या संगतीत बाधा आहे तो दुःसंग आहे. त्याच्यानंतरची संगती आहे सामान्य संसारी जी होती. काय संगती आहे? त्याला विसंगती. तुकोबारानं फार गोड उदाहरण दिलं. मराठी प्रांतातला पोरगा आहे आणि कर्नाटकातली पोरगी आहे. कसं जुळलं ओलं होतं देव जाणे, मलाही माहीत नाही. अलग देशात आज कुठून कुठेही जुळते. सोशल मीडिया आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे. ते तुकोबाराचा काळ, मर्यादेचा काळ. मराठी प्रांतातला पोरगा, कर्नाटकातली पोरगी, ते जुळलं, लग्न झालं. ती नांदायला आली. कुठं? सांगवीत नांदायला आली महाराज. आणि पहिल्यांदा हा सासरवाडीला जायला निघाला. फर्स्ट क्लासचं रिझर्वेशन केलं रेल्वेचं. कुठून आहे जवळ तुम्हाला रेल्वे? नाही, दौंडला जावं लागलं. बारामतीला येत नाही ना के के कुठं येते? दौंडला येते. कर्नाटका एक्सप्रेस के त्या के एक्सप्रेसचं रिझर्वेशन केलं. दोघंही गाडीत बसले, पण ती बिचारी सीटवर बसली ना, हा दारात उभा राहिला. इतका मर्यादेचा काळ होता. स्वतःच्या बायकोजवळ बसायला सुद्धा काय होता, लाजत होता. मला आजचं सांगायचं नाही, मी ते तुकोबाराचा काळ सांगतो. आज फार सुधारणा झाल्या. दोघंही हातात हात देऊन चालतात. पूर्वीचा काळ असा होता, नवरदेव कुठंतरी पुढं 100-200 फुटावर नवरी मागं चालायची. अलीकडे दोघं हातात हात देऊन चालतात. मी एका तत्वचिंतकाला विचारलं, म्हणे महाराज हा बदल का झाला हो? त्याने फार गोड उत्तर दिलं. ते म्हणे महाराज, पूर्वी त्याला माहित होतं आपण किती पुढे गेलं तरी आपली बायको आपल्याच मागे येणार आहे. विठ्ठल, मी पुढचं काही बोललो नाही. आणि तुम्हाला सगळं कळते न सांगता तुम्हाला कळू येते अंतर. तुम्ही इतके सुज्ञ आहेत. आलं का लक्षात? म्हणून मी काही बोललो नाही. मला मर्यादा आहेत ना ते बोलण्यासाठी, म्हणून मी काही ते पुढचं मला सांगायचं काय, इतका मर्यादेचा काय. बिचारी सीटवर बसली आणि तो दारात रेल्वेच्या उभा होता. न जाणे गावातलं कोणी पाहते का म्हणून. महाराष्ट्राचा प्रांत मागं पडेपर्यंतही बायकोच्या जवळ जाऊन बसला नाही. महाराष्ट्र मागं पडला. पार 10-10:30 कडे घड्याळ चाललं. मग त्याला वाटलं आपलीच बायको आहे, बसायला काय हरकत आहे. बायकोच्या शेजारी गेला महाराजांनी बसला. बसल्यानंतर त्याला वाटलं आता आपल्या बायकोला आपल्याला बोलायचं. आतापर्यंत घटना अशी होती, आतापर्यंत तो तिला बोलला नाही आणि ती त्याला बोलली नाही. जुळलं कसं मला माहीत नाही. तुकोबाराने जुळवलं. बायकोच्या शेजारी बसला. आता बायकोला बोलायचं, पण बायकोला बोलायला सुरुवात करायची. मंगलाचरण कोणत्या शब्दात करावं लागते ते काही विचारायला सुचत नव्हतं. शब्द दरिद्री होता माझ्यासाठी, शब्द सुचत नव्हता त्याला. कारण मंगलाचरण हुकलं तर फार कठीण असते. मंगलाचरणाच्या आधी त्याला असं वाटते ही चंद्रमुखी आहे. लग्न झाल्यावर काही दिवसात लक्षात येते ही चंद्रमुखी नाही, ही सूर्यमुखी आहे.
आणि मंगलाचरण बिघडलंच लक्षात येते ही चंद्रमुखी नाही, सूर्यमुखी नाही, ही तर अख्खी ज्वालामुखी आहे. विठ्ठल हो, मी तिकडलं लांबचं सांगतो, कर्नाटकातलं सांगत आहे महाराज. आलं का लक्षात? माझा विषय चालला, बायकोच्या शेजारी बसला, शब्द दरीत होता, शब्द सुचला नाही, तेवढ्यात गाडी एका स्टेशनला थांबली. आणि मग त्याला वाटलं हिच्या माहेराकडला भाग लागला, आपलीच बायको आहे, हिला विचारू आता या स्टेशनचं नाव काय. खिडकीतून हात बाहेर काढला आणि विचारलं, का ग आता तुझ्या माहेराकडला भाग लागला, या स्टेशनचं नाव काय. घटना अशी होती, ती कर्नाटकातली होती, तिला मराठी कळत नव्हती आणि याला कर्नाटकी समजत. हे लक्षात ठेवा, तिला मराठी कळत आणि याला कर्नाटकी समजत नव्हती. यानं तिला विचारलं, कागद ज्या स्टेशनला गाडी थांबली त्या स्टेशनचं नाव काय. आपला पती काहीतरी बोलतो पण काय बोलतो तिच्या लक्षात येत नव्हतं. तिनं उत्तर दिलं येनंद्री. येनंद्री शब्दाचा अर्थ आहे काय म्हणता. येनंद्री म्हणजे हे विसरू नका, येनंद्री म्हणजे मांडी घाल, येनंद्री म्हणजे काय म्हणता हे विसरू नका. ते म्हणे येनंद्री. त्याला वाटलं या स्टेशनचं नाव आहे काय, येनंद्री. प्रवास चालू झाला, लगेच दुसरं स्टेशन लवकर आलं. त्याने अगं आता पहा बरं बाहेर, सांग आता या स्टेशनचं नाव काय. तिला मराठी कळत आणि याला कर्नाटकी समजत. तिनं पुन्हा उत्तर दिलं येनंद्री. येनंद्री म्हणजे, येनंद्री म्हणजे सगळे म्हणा काय येनंद्री म्हणजे काय म्हणता. ती म्हणत होती काय म्हणता. ते मागही येनंद्री गेली ना आता येनंद्री आली. त्यानं समज असा केला, मागची खुर्द असेल तर ही बुद्रुक असेल. तुमच्या सांगून काय दोन आहेत ना, नदीच्या पलीकडं नदीच्या अलीकडं, तसे असू शकतात एका गावात नावाचे दोन गावं. ते म्हणे ती बुद्रुक तर ही खुर्द, नाही तर ती खुर्द तर ही बुद्रुक. मनाचा समज केला महाराज. तिसरं स्टेशन लागलं. पुन्हा त्यानं खिडकीतून हात बाहेर काढला. अगं म्हणे पहा बरं आता सांग बरं या स्टेशनचं नाव काय. तिनं पुन्हा उत्तर दिलं काय. गाडीत होते का तुम्ही, गाडीत होते का. मी त्या गाडीत होतो म्हणून तुम्हाला विचारतो. तिनं पुन्हा उत्तर दिलं येनंद्री. ते म्हणे खुर्द गेली, बुद्रुक गेली, तिसरी येनंद्री आली कुठून. त्यानं मनाचा समज असा केला, मागं धरण दिसत होतं, धरणग्रस्ताचे 4-5 गाव होतात म्हणून हे धरणग्रस्त येनंद्री असेल. पुन्हा पुढचं स्टेशन लागलं. चालू द्या सकाळपर्यंत आता असंच. स्टेशन लागल्याबरोबर पुन्हा खिडकीतून हात बाहेर काढला महाराज. पुन्हा त्यानं तेच विचारलं, अगं सांग बरं आता या स्टेशनचं नाव काय. तिनं पुन्हा उत्तर दिलं. तुम्ही येनंद्री काही विसरणार नाही महाराज. तिनं पुन्हा उत्तर दिलं येनंद्री. ती म्हणे हिच्या माहेरकडे काय एकाच नावाचे गाव आहेत का काय. 8-10 स्टेशन सोडून दिले महाराज. ए पा पा आता पा बाहेर पा 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 बाहेर पा बाहेर पा बाहेर पा. पहा म्हणल्यानंतर सांग बरं आता या स्टेशनचं नाव काय. तिनं पुन्हा उत्तर दिलं येनंद्री. आता मात्र याची तळपायची, तळपायची. हा मग तेच मला म्हणायचं आहे, कोणाची तरी खाली उतरली पाहिजे पण वरच चढते. मस्तकापर्यंत आली महाराज. त्याला वाटलं आपण हिच्या माहेराकडे आल्यामुळे, हिच्या भागात त्याल्यामुळे आपली मस्करी तर करत नाही ना. पुढचं स्टेशन येऊ दिलं ऋषी महाराज. पुढचं स्टेशन आलं. बाई अशी मागं सारली, बाई अशी मागं सारली. बाई स्टेशन येऊ दिलं आणि स्टेशन आल्यावर तो चिडलेला, ए पहा बाहेर, सांग आता या स्टेशनचं नाव काय. त्याचे ते लाल डोळे ते रागावलेलं पाहिल्यावर ती घाबरली. नंद्री. तिनं असं उत्तर दिलं. तसंच त्यानं आणखीन व्हायचं आहे ना. इतक्या समेत जर टाकलं तर लोक कसे काय पुढे विचार करतील. तुमचा विठ्ठल बसली महाराज तिच्या कानाखाली. भाषाच बदलली तिची. याग भडत्री, याग भडत्री, याग भडत्री. याग भडत्री म्हणजे का रागावता. आपल्याकडे का भडकता म्हणत नाही का. भडत्री म्हणजे काय, का रागावता. भडत्री शब्दाचा अर्थ आहे का रागावता. याग भडत्री, याग भडत्री. ते म्हणत का रागावता, का रागावता. यालाही समजत नव्हतं. ते म्हणे आग मार खाण्याच्या आधी सरळ सरळ सांगितलं असतं या स्टेशनचं नाव याग भडत्री आहे तर एक खाल्ली कशाला असते. एकाचे उत्तर
कान तुकोबारा सांगतात कानडीने केला मराठा भ्रतार एकाचे उत्तर एका नाही, याला म्हणतात विसंगती देवा. तुकोबारा देवाला म्हणतात देवा आम्ही दुसंगाची अपेक्षा केली नाही, आम्ही विसंगाची अपेक्षा केली नाही. देवा ज्याच्या चित्तात देव वसला त्याची संगती. म्हणे देव कोणाच्या चित्तात वसला तर देव ज्याच्या चित्तात वसला त्याला संत म्हणतात. सतत कृष्णमूर्ती सावळी खेळे हृदय कमळी शांती क्षमा दयापुरी जीवे भावे अनुसरल्या. आमच्या चित्तात देव नाही आहे ना, आमच्या चित्तात देव असे वसे नाही, वसत नाही. आमच्यात तर भरपूर भरलेलं आहे. आमच्या आळंदीचा प्रसंग सांगतो. ते वारीच्या वेळेस कार्तिकीत खोल्या खाली करावं लागतात, एकत्र पेट्या ठेवायच्या आणि मग ते लोक खेड्याहून एका विद्यार्थ्याने आपले आज वडील जबरदस्तीनं आणले वारीला. कशाला? पण ते आळंदीला सगळे झोपले आले, ते देहाने आळंदीच्या वारीला आले होते पण सगळं चित्त तिकडच होतं. आळंदीत झोपले, झोपल्यावर त्याला स्वप्न असं पडलं, घरी गाई म्हशी सांभाळत होते, अलीकडली म्हैस दुभत्या म्हशीला मारत आहे. काय स्वप्न पडलं? अलीकडली म्हैस दुभत्यानं म्हशीला मारत आहे हे त्याला आळंदीत स्वप्न पडलं. आणि ते झोपेतच काय करतो, दे दे. कुठं? आळंदीत. आणि कुठं? हे देह आळंदीत आहे पण चित्तात काय? म्हैस आहे, देव नाही तिथं. अलग लक्षात. कायच्या चित्तात लोक रात्री पैसे मोजतात. तो काही रात्री आता घड्याळ पुढे चाललं सांगितलं असतं तुम्हाला कसे मोजतात ते विठ्ठल. एका घरी खरंच महाराज अक्षरशः सत्य घटना. एका घरी रात्री मुक्कामाला थांबलो. मोठ्याचं घर होतं. ते रात्रीच बडबड 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 चालू झाली. म्हणजे काय चाललं मला काही कळतच नव्हतं. ते त्याचा सेवक होतं, ते माझ्या तिथं झोपलेलं होतं. ते म्हणे महाराज हे दररोजच आहे म्हणे, दररोज हे दिवसा काय झालं त्याचा सगळा हिशोब रात्री करतात. त्याचा अर्थ त्याच्या चित्तात देव नाही, त्याच्या चित्तात काय? पैसा आहे. आणि साधूच्या चित्तात देव आहे. म्हणून साधूचं लक्षण सांगितलं, देव बसे चित्ती त्याची घडावी. महाराज ज्याच्या चित्तात देव वसला मला त्याची संगती दे. तुकोबारा ठीक आहे त्यांचीच तुम्हाला संगती. तुम्ही जरा प्रपंचाचा विचार करा. तुमची बायको अन्ना वाचून मेली, तुमचा मुलगा दुधा वाचून मेला, आणि खरं सांगू का तुमच्याकडे काहीच नसल्यामुळं गावचा पाटीलही तुम्हाला नीट बोलायला तयार नाही. कोपला पाटील गावीचे हे लोक. तुमची अवस्था प्रपंचातली आहे. प्रपंचातलं काही मागा ना. तुकोबारा देवाला म्हणतात, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच देवा. त्या प्रपंचाच्या विषयी माझ्या चित्तात आवडी नाही हो, आवडी नाही, प्रीती नाही. मग तुकोबाराला विचार तुम्हाला आवडते काय? म्हणे तेच तर तुम्हाला मागतो. म्हणून तुकोबारा सांगतात हेच मला आवडते आणि माझी वासना आहे म्हणून ती पूर्ण कर. ऐसे आवडते मला, ऐसे आवडते मला, ऐसे आवडते मला,
देवाच्या दुसऱ्या चरणात तुकोबारा हे मी का मागतो याची मीमांसा करतात. तुकोबारा सांगतात देवा हेच का मागतो, प्रपंचातलं का मागत नाही. त्याचं कारण आहे आयसे आवडते म्हणा, हे संत भेट मला आवडते. बरवा वैष्णवाचा संग येतो सामोरा, संग संतांचा करिता बरवा. कितीतरी प्रमाणात सांगायला जमतील का त्या संत संघात प्राप्त होणारं सुख तुकोबारा अनुभवत होते. प्रपंचात विषय आहेत, विषयात सुख काय त्याचं चिंतन शास्त्राने आचार्य फार गोड चिंतन करतात. शतश्लोकीत आचार्य सांगतात क्षणलव विरसम दुःखैक बीजम तर चिकीर्षंती मंदहा. क्षणाले विरस होणारे दुःखाचं बीज आहे आणि अज्ञानी पुरुष त्या विषयाची अपेक्षा करतात. शंकरानंदाने 11 विकल्पाने हा विचार मांडलेला आहे. शंकरानंदीत माझा विषय चालला का हे मला आवडत नाही, विषय आवडत नाही, मग देवा काय आवडते, या संतांचा संघ आवडतो. का ऐशे आवडते, आवडते. कधी आवड निर्माण होते, दररोज एखादी गोष्ट भेटू लागली तर तिच्याविषयी आवड नाही, आणि कधीच माहीतच नाही ती गोष्ट, ते आवडत नाही. अमेरिकेत असं फळ आहे, अमेरिकेत असं फळ आहे इतकं स्वादिष्ट आहे, तुम्हाला आवडते ना. अमेरिकेत एक फळ आहे, आवडते ना तुम्हाला. म्हणे महाराज पाहिलंच नाही त्याच्याशी आवड निर्माण होण्याचं, म्हणजे विषय परोक्ष असला तरी आवडत नाही, आणि विषय नित्य प्राप्त असला तरी त्याच्याविषयी आवडी निर्माण होत नाही. विषय भेटला पाहिजे, त्याचा वियोग झाला पाहिजे, आणि त्याच्या प्राप्तीत जीवाला सुखलाभ झाला पाहिजे, तिथं आवड निर्माण होते. तुकोबाराला संत भेटायचेत. संतांच्या भेटीत तुकोबाराचा जाणारा काळ अतिशय आनंदात उल्हासात जायचा, आणि त्याच्यामुळे तुकोबार म्हणू लागले ऐसे आवडते म्हणा, मला आवडते. आणि पुढं तीव्रता सांगतील तुकोबारा म्हणतात देवा पुरवावी, इथं वासना शब्द टाकला. वासनापूर्तीची मागणी आहे. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर वासना असावी का. वासना म्हणजे काय, भुक्त विषयाचे सुप्त संस्कार चित्ताच्या ठिकाणी राहतात, आणि तो विषय पुन्हा पुन्हा भेटावा वाटतो, त्याला वासना म्हणतात. काय काय, भुक्त विषयाचे सुप्त संस्कार चित्ताच्या ठिकाणी राहतात, आणि पुन्हा पुन्हा तो विषय भेटावा वाटतो, त्याला वासना म्हणतात. आता फराळ केला आपण, फराळ केला महाराज, ते कढी काही वेगळीच होती हो. कढी खाल्ली आपण, ती कढी काही होती का नाही, चांगली चांगली होती ना रे. आपण खाल्ली कढी कशी होती. मग मी सांगतो, हे पुढच्या वर्षी गावात आल्यावर लक्षात येते. आम्ही त्यांच्याकडं फराळाला गेलतो बरं का, तिथं कढी भेटली होती. काल काय बेत झाला होता, काल काय होतं, बासुंदी. कालची बासुंदी चित्तात आहे का नाही, पुढच्या वर्षी सांगवीत आल्यावर बासुंदी भेटाव, याला म्हणतात ही वासना आहे. भुक्त विषयाचे सुप्त संस्कार चित्ताच्या ठिकाणी राहतात, आणि पुन्हा पुन्हा तो विषय भेटा वाटतो, त्याला वासना म्हणतात. वासनेची व्याख्या वसिष्ठ ग्रंथात आलेली आहे. दृढभावनेया त्यक्त्या पूर्वापार विचारिणीम यदा दानम पदार्थस्य वासनासा प्रकीर्तिता, तिला वासना म्हणतात. दृढभावनेया त्यक्त्या पूर्वापार विचारिणीम यदा दानम पदार्थस्य वासना असा प्रकीर्तिता. तिथं भरपूर वासनाक्षयाचं प्रकरण चालं. वासना द्विधा प्रोक्ता, शुद्धाच मलिना तथा मलिना जन्मने हेतू शुद्धा जन्म विनाशिने शुभाशुभाभ्याम मार्गाभ्याम वहती वासना सरित तस्मात् अतिप्रयत्नेन योजनीय शुभे पते. वासना ही लोह रज्जुभ्यो विषमा विपुला दृढा कालेन क्षीयते लोह वासना ती परिवर्धते. सगळं प्रकरण पाहण्यासारखं आहे, ते रात्री सांगायचं नाही, हे रात्रीचा विषय नाही. आलं का लक्षात, हे रात्रीच्या विषयाचा विषयच नाही. पण सांगायचं काय तर ते वासना दोन प्रकारची, एक शुभ वासना आणि अशुभ वासना. वशिष्ठ महर्षी रामाला उपदेश करतात, रामा वासना नावाची नदी आहे म्हणे, आणि ती नदी 2 तटाकातून वाहते. एक शुभ तट आहे आणि एक अशुभ तट आहे. एक चांगलं तट आहे आणि एक वाईट तट आहे. पण ऐक, त्या नदीत आपण जीव उतरत असतो, उतरल्यानंतर जीवानी प्रयत्नपूर्वक अशुभ तटाकाला सोडून शुभ तटाकाला लागलं पाहिजे. शुभाशुभाभ्याम मार्गाभ्याम वहती वासना सरित. सरित म्हणजेच नदी. शुभ आणि अशुभ तटाकातून वाहणारी वासना नावाची नदी आहे. शुभाशुभाभ्याम मार्गाभ्याम वहती वासना सरित तस्मात अतिप्रयत्न. त्याच्यात अतिशय प्रयत्नाने माणसाने
योजनीय शुभे पथे, त्याने शुभपथाला लागलं पाहिजे. मला सांगायचं काय, वासना आहे. आणि एक सांगू का, तुकोबाराच्या चित्तातली वासना आहे म्हणून ती अशुभ वासनाच नाही. म्हणून तुकोबार म्हणतात, देवा ज्यांच्या चित्तात देव वसला मला त्यांची संगती दे. आणि हीच माझी आवडी आहे. तू तीव्रता दाखवण्यासाठी ते डिग्री असं इंग्रजी डिग्री आहे ना, पॉझिटिव्ह सुपरलेटिव्ह, EST शेवटची डिग्री, अर्ध्यान पॉझिटिव्ह आणि EST सुपरलेटिव्ह. व्याकरणाचा बघायचं इंग्रजीतला, व्याकरण कोणीकडेच राहिलं नाही आता. आलं की लक्षात? गुड बेटर बेस्ट. आलं की लक्षात? मला सांगायचं काय, शेवटची तर तर तरतम, तर नाही तर तरतम म्हणजे ती शेवटची अवस्था. म्हणून ती सूचित करण्यासाठी माझ्या अंतःकरणातली ही वासना पूर्ण करावी. म्हणून तुकोबा म्हणतात, आवडीच नाही तर ही माझी वासना आहे. देवा पुरवावी वासना, ही माझी वासना पूर्ण कर. तुकोबा म्हणे काही हरकत नाही. तुकोबा आहे देव म्हणू लागले, तुकोबाराला काय हरकत नाही, तुमची वासना पूर्ण करतो. तुम्हाला संतांची भेट पाहिजे, किती वेळ संतांच्या सहवास तुम्हाला पाहिजे, किती मिनटं, किती सेकंद, किती पळ. देव तुकोबार म्हणे तसं काही नाही. देवा संतांची अल्पकाळ सुद्धा भेट जीवाचं कल्याण करते. कशा प्रकारे, लोखंड आणि परीस किती तास एकत्र राहायला म्हणजे ते परीस लोखंडाचं सोनं करते. किती तास, तास नाही, सेकंद नाही, लागल्याबरोबर. तुकोबाराचं प्रमाण आहे, लोह लागे परिसांगे, लागल्याबरोबर तोही भूषण झाला जगे. लागल्याबरोबर तसं संत आम्हाला भेटल्याबरोबर आमचं कल्याण करतात. अल्पकाळ जरी संत भेटले तरी आमचं कल्याण करतात. एवढा पावर संताच्या ठिकाणी आहे, एवढं सामर्थ्य संताच्या ठिकाणी आहे. पण तुकोबार म्हणू लागले, देवा मी दुसऱ्या चरणात सांगितलं ती माझी आवडी आहे आणि ती माझी वासना आहे. पण त्या संतांची मला भेट झाल्यानंतर मला त्यांची अंग तुटी नको आणि संग तुटी नको. अभंगाचं तिसरं चरण, हरिजनासाठी त्याचं कारण आहे. ऐका, अंगतुटी झाली तर सेवा घडत नाही, संगतुटी झाली तर ज्ञान कळत नाही. म्हणून संतांची अंगतुटी नको, संगतुटी नको. कथा आहे, आठवली मला, महाभारतातली कथा आहे. अंगतुटी झाल्यावर काय, संगतुटी झाल्यावर काय, ते व्यासजी, व्यासांचा दास नावाचा शिष्य होता. दास नावाचा शिष्य अतिशय आज्ञाधारक. बहुतेक शिष्य भेटतात पण गुरुच्या डोक्यावर हात फिरवणारे क्वचित आज्ञाधारक शिष्य भेटतो महाराज. एक गुरुजीला शिष्य भेटले, गुरुजी पूजेला बसले. गुरुजीनं सांगितलं, बाळ पूजा करायची. पूजेला बसले. पूजेसाठी तुळशी लागत होती. म्हणे, बाळ तुळशी घेऊन येतो का रे? काय म्हणे, तुळशी कशी असते तुला माहित नाही तुळशी? बाळ नाही म्हणे, गुरुजी मी तुळशी पाहिलीच नाही. अरे अशी मंजिरी असते, तिला खाली अशी पानं असतात. ते म्हणे, गुरुजी मी काही तुळशी पाहिली नाही. आणण्याचा प्रश्नच नाही. दुसरा तिथंच उभा होता, त्याला वाटलं ते नाही तर मग आता ही पिढा आपल्याकडे येणार आहे.
आपल्याला आणावं लागते. ते लगेच पुढं आलं. ते म्हणे तुला माहित नाही असं एवढाले लांब लांब पान असतात तुळशीला. ते काय म्हणे लांब लांब असे लांब पान. कशाची असतात लांब पानं? केळीला असतात. गुरुजी म्हणे तुलाही माहित नाही तुलाही माहित नाही का? तर गुरुजी ते लांब ते अरे म्हणे तुळशीला छोटे छोटे पानं असतात, अशी मंजिरी असते. म्हणजे दोघालाही कळत नाही. गुरुजीला लक्षात आलं हे चॅप्टर. आता ते गुरुजीच होते. सगळ्याला पर्याय. 2Gला 3G आला, 3Gला 4G आला, 4Gला 5G येत आहे, येत आहे. पण गुरुजीला पर्याय नाही. गुरुजीला पर्याय नाही. गुरुजी म्हणे मग तुम्हाला दोघालाही तुळशी काही माहीत नाही, मग आणायचं मिटलंच नाही. गुरुजीच होते ते. गुरुजी म्हणे आता मी पूजेला बसलो, मी काही उठत नाही, मला पूजेला तर तुळशी लागणार आहे. असं करा म्हणे तुम्ही दोघंही जवळ या, दोघंही मला उचला आणि बाहेर घेऊन चला. दोघंही काय करा, मला उचला बाहेर घेऊन चला. आता ती पिढा डबल झाली. गुरुजीला उचललं, तुळशीच्या जवळ नेलं. गुरुजीनं तुळशीच्या मंजिरा काढल्या. म्हणे आणखीन माझी पूजा अपुरी आहे, पुन्हा आत चला आणि मला पूजेच्या ठिकाणावर ठेवा. म्हणजे तुळशी अन्न हे परवडलं होतं का गुरुजी उचलून नेणं परवडलं? मला सांगायचं काय, असे बहुतेक शिष्य भेटतात, पण व्यासांना शिष्य भेटला दासासारखा. अतिशय आज्ञाधारक प्रामाणिक. व्यास चिरंजीव आहेत, 7 चिरंजीव आहेत. कोणकोणते? अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमांश्च बिभीषण, कृप परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. हे चिरंजीव आहेत. व्यास चिरंजीव असल्या कारण मरण्याचं म्हणजे खऱ्या अर्थानं मृत्यू नाहीच ना. मग त्यांनी विचार केला आपल्याला शिष्य कायमचा भेटला पाहिजे, आणि कायमचा शिष्य भेटला तो चिरंजीव पाहिजे, आणि असा शिष्य भेटणार नाही. व्यासाचंही त्या शिष्यावर प्रेम जडलं. म्हणजे आपण एक करू, त्यालाचा मृत्यू चुकवण्यासाठी प्रयत्न करू. म्हणजे नेते कोण? म्हणजे यमधर्म नेते. व्यासाने त्याचा हात पकडला आणि दासाला तिथं घेऊन गेले आणि यमधर्माला विनंती केली, आणि हा माझा आज्ञाधारक शिष्य आहे आणि तुम्ही त्याचं मरण चुकवा, कारण मी चिरंजीव आहे, असा शिष्य मला भेटणार नाही, हा कायम शिष्य मला पाहिजे, म्हणून तुम्ही त्याचं मरण चुकवा. यमधर्माने हात जोडले, म्हणे महाराज माफ करा, हे खातं आमच्याकडं नाही, आमच्यावर आमचा बॉस आहे, आमच्यावर आमचा मालक आहे. वरून जसं रेकॉर्ड येते तसं रेकॉर्ड आम्ही पाहतो, अंमलबजावणी करतो, पण आमच्यावर आमचा बॉस आहे. म्हणजे कोण आहे तुमच्यावर? कोण आहे? त्या यमधर्माने सांगितलं आमच्यावर काल नावाची देवता आहे. काळ जसं पाठवते रेकॉर्ड तसं आम्ही त्याची अंमलबजावणी करतो. म्हणजे तुम्ही काळाकडे वशिला लावा. त्याचा हात पकडला दासाचा. व्यास तिथं काळ देवतेकडे गेले. काळाने पाहिलं व्यासासारखा महात्माला आदरातिथ्य केलं. किम निमित्तेनं केलं? म्हणे माझा हा आज्ञाधारक शिष्य आहे, हा चिरंजीव हवा, याच्यासाठी मी तुमच्याकडे आलो, याचा मृत्यू चुकवा. काळाने सांगलं महाराज तेवढं सोडून बोला, माफ करा, हे खातं आमच्याकडं नाही. म्हणजे अहो सगळं जग म्हणते, ज्ञानोबा म्हणतात पापा केवढा पसरला असे चौडा करुनी माझीवडा आकार गज. म्हणून काळाची सत्ता कितीतरी ठिकाणी आपल्याला पाहायला सापडते. आणि तुम्ही म्हणता म्हणे महाराज हे जरी खरं असलं, हे आमच्या नावानं खपत असलं, तर आमच्यावर आमचा बॉस आहे. कोण म्हणे? ऐकत आहे तुम्ही? आमच्यावर आमचा बॉस आहे. कोण म्हणते? काळ. आमचाही मालक आहे. आणि कोण आहे? त्या काळाने सांगितलं आमच्यावर भवितव्य नावाची देवता आहे. कोणती? भवितव्य नावाची देवता. ते जसं रेकॉर्ड आमच्याकडं पाठवते तसं त्याची अंमलबजावणी आम्ही खाली पाठवून करून घेतो. तुम्ही वसिलाच लावायचा तर भवितव्याकडं. दासाचा हात पकडला आणि व्यास भवितव्याच्या घरी गेले. दिव्य देव, त्या भवितव्याचं दिव्य गृह जीवाचा प्रवेश नव्हता. दासाला द्वारपाळाने अडवलं, बाहेरच त्याला बसावं लागलं. दारात वटवृक्ष होता, त्या वटवृक्षाखाली दास बसवला. व्यास आत गेले. दिव्य तेजपुंज भवितव्य देवतेनं व्यासाचं स्वागत केलं, किम निमित्तेनं केलं, सगळं सांगितलं. त्यास भवितव्यांनी आपलं रेकॉर्ड काढलं आणि त्या रेकॉर्डमध्ये नेमकं दासाचं पान काढलं. सगळ्याचं रेकॉर्ड त्याच्याकडं. नेमकं दासाचं पान काढलं. पान पाहिलं, मान अशी हलवली. का हो देवा, काय काय म्हणता? त्या श्लोकच तिथं होता, यदा दासस्य व्यासस्य भवितव्य गृहे यांती तदा दासम मरिष्यति. काय श्लोक होता? यदा दासस्य व्यासस्य भवितव्य गृहे यांते तदा दासम मरिष्यते. श्लोक वाचला आणि वाचल्यानंतर ते म्हणे असं कसं? तुमचा शिष्य ज्यावेळेस दास आणि व्यास भवितव्य देवतेच्या घरी येतील त्यावेळेस दास मेलेला असेल म्हणे. आत्ता आम्ही सोबत आलो ना,
आता आम्ही सोबत आलो ना, तुमच्या दारात तो बसलेला आहे ना. म्हणे तेच तर चूक झाली. तुमच्यासारख्या साधूची संगती होती तोपर्यंत काळ त्याच्यावर चाल करू शकत नव्हता. तुम्ही आत आले, त्याला बाहेर बसवलं, तुमची अंग तुटी त्याला झाली, परिणामता त्याच्यावर घाव पडला. म्हणून संताची अंग तुटी नको आणि संग तुटी नको. संताची अंग तुटी नाही झाली तर कल्याणची कथा ऐका. मरण जवळ आलं, भविष्यकर्त्याने सांगितलं, आता कथा काही विस्ताराने सांगत नाही. मरण जवळ आलं, भविष्यकर्त्याने पाहिलं, अरे बाळ तू मधुकरी नेतो, पण हे मधुकरी तू खाशील का? म्हणजे काय झालं? अरे म्हणे काही तासात तुझं मरण येणार आहे. रडत रडत ते घरी आला, आणि घरी आल्याबरोबर स्वामींनी विचारलं, ते वेळ झाली म्हणून सांगत आहे. विठ्ठल घरी आले, आणि घरी आल्याबरोबर तो रडत आला. मधुकरी गुरुजीने विचारलं, बाळ झालं काय, का रडतो, काय रडतो? म्हणे गुरुजी त्रिकालदर्शी असणाऱ्या ज्योतिषाने सांगितलं माझं मरण जवळ आलं, आता मी काय वाचत नाही, ही जे मधुकरी तू खाशील का असं त्यानं विचारलं. गुरुजी सांगलं, चिंता करू नको बाळ, मधुकरी आणली ना, दररोजचा नैवेद्याचा नियम, नैवेद्य दाखव आणि दोघाला 2 पानं वाढून घे. गुरुजी मी मरणार आहे ना, चिंता करू नको, वाढून तर घे. गुरुजींना सांगितलं, दोघे जेवायला बसले. जेवण झालं, आणि नंतर जेवण झाल्यानंतर दुपारी गुरुजी वामकुक्षी करतात, घोंगडी टाकली. स्वामीजी लोटल्या गेले आणि सांगितलं, बाळ घोंगडीवर बस आणि माझे पाय दाब, दररोज तू माझे पाय दाबतो ना, पाय दाबत बस. त्यानं गुरुजी अहो माझं मरण आहे ना, त्यानं रडू नको आणि एक कर, घोंगडीवर उठू नको, पाय सोडू नको. काय सांगितलं? रडू नको, घोंगडीहून उठू नको, आणि काही झालं तरी माझे पाय सोडू नको. पाय दाबत तो बसला. परिणामतः वेळ आली, काळ दारात आला. काळ दारात आला. काळाने पाहिलं, याला इथून उचलायचं कसं? तिथं काळाचा लाग नाही, काळ तिथं प्रवेश करत नाही. त्याने खुणवलं, प्रलोभन दाखवले, चॉकलेट दाखवले, आता काय काय दाखवलं, तर जे आवडते ते ज्ञान, ते सगळं दाखवलं, पण तो काय उठत नाही. शेवटी दहशत निर्माण केली, अकराळ विक्राळ रूप केलं. त्याने असं डोळे थोडं उघडायचं, पाहायचं, पुन्हा डोळे लावून घ्यायचे. गुरुजीने सांगितलं, घोंगडी सोडायची नाही, पाय सोडायचे नाही. पायाला धरून बसला. काळ आला होता, वेळही आली होती, पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर संत जवळ होते. संतांच्या घोंगडीवर संतांचे अंगसंग संतांचा लागलेला होता. परिणामता वेळ झाला आणि काळ गेला. वेळ झाला, काळ गेला. संध्याकाळ झाली. गुरु उठले. गुरुजीने सांगितलं, बाळ आता जा खेळा. गुरुजी माझं मरण म्हणे येऊन गेलं. आता काही चिंता करू नको. मला सांगायचं काय, संतांच्या सहवासात काळ चाल करत नाही, संतांच्या सहवासात विकार चाल करत नाही. संतांच्या सहवासात खऱ्या अर्थानं पाहायचं झालं त्या जगतातली कोणतीही प्रतिकूल शक्ती आपल्यावर चाल करू शकत नाही. हे सामर्थ्य संतात आहे. म्हणून तुकोबार म्हणतात, हरिजना सवे भेटी नको अंग संग तुटी. त्यांची अंग तुटी नको, संग तुटी नको. तुकोबार हेच तुम्ही का म्हणता? म्हणजे तुकोबार आहे देवाला सांगू लागले, देवा या जीवनाचं खरं मूल्य जर कोणतं असेल, या जीवनाची किंमत काय असेल, तर साधूच्या सहवासात करतो. अरे आयुष्य तर जात आहे, आयुर नश्यती प्रतिदिनम याती क्षयो यौवनम प्रत्यायंती गतः पुनर्न दिवसा कालो जगद्भक्षकः लक्ष्मी स्तोय तरंग भंग चपला विद्युच्चलम जीवितम. तस्मा हे सगळं हे संतांच्या सहवासात कळते. आणि म्हणून या खऱ्या जीवनाचं मूल्य साधूच्या सहवासात जीवाला कळते. हे कळते म्हणून सांगतो देवा का खरं जीवन जर कोणतं असेल तर संताच्या संघात आहे. ऐका, संताच्या संघात जाते तेच खरं जीवन आहे. संताच्या सहवासात गेलं त्याचं कल्याणच आहे महाराज. ऐका, संताच्या सहवासात एक पशु आला, त्याचं मंदिर झालं. कुठं? आळ्याला रेड्याचं मंदिर आहे. कोणाचं मंदिर आहे? रेडे पाहिले का तुम्हाला? रेडा माहित आहे का? तुमच्या गावात आहे रेडा? त्याला भरपूर नाव आहेत. अनंत हे नाम जा. कुठं त्याला रेड्या, कुठं हाल्या, कुठं त्याला बोथ्या, भरपूर नाव आहेत महाराज. म्हशीचा प्राणनाथ महाराज. आतापर्यंत सरकशीत कधीच त्याचा प्रयोग झाला नाही. हिंस्र श्वापत असणारा वाघ तिथं आहे, पण बाकीच्याच त्या रेड्याला त्यांना माहीत होतं, कारण ते रिंग मास्टर
वाघाला शिकवणं सोपं आहे, पण रेड्याला शिकवणं, म्हणून त्याचा त्याग केला. पण संताच्या सहवासात जो रेडा आला त्याचं मंदिर झालं, रेड्याचं मंदिर होते नाही हो. संताच्या सहवासात खांब आला. खांब नेवाशाला जर तुम्ही गेले तर खांब आला, तर खांबाचं मंदिर झालं. संताच्या सहवासात जड भिंत आली, भिंतीचं मंदिर झालं. मग आम्ही संताच्या सहवासात गेलो तर आमचं कल्याण होणार नाही. ऐका म्हणे, आमच्या जीवनात करू नाही ते केलं, खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते पिलं, आता संताच्या सहवासात गेल्यावर आमचं कल्याण होईल का? तर त्याला एक कथा सांगतो, भजन करा. विठ्ठल नारद पुराणातली कथा आहे. नारद पुराणातली कथा आहे. नारदजी सांगतात, महापापी आहे, महापापी. कोणते पापी? महापापी, मोठे पाप करणारा. साधे नाही करत, मोठे पाप, उपपाप आहेत त्याच्या जीवनात. महापाप घडू द्या, उपपाप घडू द्या. आणि असा महापापी मेला, काहीच चांगलं केलं नाही, करू नाही ते केलं, खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते पिलं, आणि तो मरून पडला. मरून पडल्यानंतर त्याचं प्रेत खाली पडलं. वाटेनं साधू पुरुष जात होते, त्या साधूची दृष्टी त्या महापाप्याच्या प्रेतावर पडली. ऐका, त्या महापाप्याचा उद्धार होतो. यानं तर त्याच्या सहवासात गेलं नाही, तो महापापी मेला. त्याची चिता लागली, त्या चितेतून धूर बाहेर पडला. संत कुठून तरी लांबून जात आहे, त्या धुरावर संतांची, त्या महापाप्याच्या शरीराच्या धुरावर संतांची दृष्टी पडली, तरी त्या महापाप्याचा उद्धार होतो. नाही नाही, तो महापापी मेला. मेला, त्याची चिताई शांत झाली, राख खाली पडली, त्या राखेवर संताची करुणामयी दृष्टी पडली, तरी त्या महापाप्याचा उद्धार होतो. ऐका, नारदजी नारद पुराणात बोलतात, महापातक युक्तावा युक्तावा उपपातके परमपदम प्रयांतेव महद्भी अवलोकिता. महापुरुषांनी त्याचं अवलोकन केलं का तो परमपदाला जातो. म्हणजे महाराज कशाचं अवलोकन केलं? म्हणे कलेवरम, त्याच्या शरीराचं, तद्धुमम, त्या धुराचं, नाही तद्भस्मम वापी सत्तमम. अरे बाबा, कशाचं जरी अवलोकन केलं तरी त्याचा उद्धार होतो. ऐका, महापाप्यावर जर संतांची दृष्टी पडली तर महापाप्याचा उद्धार होतो. मग आपण या देहाने त्या संताच्या सहवासात गेलं तर आपलं कल्याण होणार नाही का? आपल्या जीवनाचं भलं होणार नाही का? त्या संताच्या सहवासातच जीवनाचं भलं होते. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे गेले, तुका म्हणे गेले, तुका म्हणे गेले, तुका म्हणे बोले. देवा फिरवा देवा
तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. म्हणून हे जिणं जे आहे या जीवनाचं मूल्य आहे ते साधूच्या संगतीत कळते. नाही तर आपलं जीवन तर जगणं चाललंच आहे. आपल्यात आणि पशु जीवनात काय फरक आहे? काहीच नाही. पण वास्तव्यात पाहायचं झालं तर साधूच्या जीवनातच जीवनाचं मूल्य कळते. हे जीवन कसं जगलं पाहिजे, या जीवनाची विशेषता काय हे साधू सांगतात. बैसता संताचे संगती हे संताच्या सहवासात कळते. पण तुकोबा म्हणतात ते जिणं. म्हणून बाबा येन केन प्रकारे आपलं जीवन भलं करायचं झालं तर साधूच्या सहवासात या. येन केन प्रकारे साधूचा सहवास जीवनात घडू द्या. आपल्या जीवनाचं भलं होते. एकच संदेश अभंगाच्या बाबतीत ठेवतो. संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी तेरी बिगडी बनेगी. तुकोबार म्हणतात तुका म्हणे लागा संताची कासे ठाव घेता कैसे वाचा जीवे. पण संतांच्या कासेला लागा आणि आपल्या जीवनाचं भलं करून घ्या. हेच आपल्या जीवन भलं करण्यासाठी साधन आहे. म्हणून कलियुगात संताशिवाय उद्धाराशी ठाव नाही भाग्य येणार. विनमुख चरणा संताची. म्हणून संतांचा आश्रय करून आपल्या जीवनाचं भलं करा. त्याच्यासाठी देवाकडे संत संगतीची मागणी करा. अशा आशयाचा अभंग आहे. भल्या जीवनाची यशोगाथा गाणाराच हा अभंग आहे. पण भलं जीवन कसं जगायचं याच्यासाठी सूत्र सांगणारा हा अभंग यथामथ यथा अवकाश अभंगाचा भाव प्रकट करण्याचा प्रयत्न केला. या शास्त्र संवादी ते निश्चित माझ्या गुरुदेवाचं आहे. चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहे. पण सांगितलं एकच यातलं सार आहे. संताच्या कासेला लागा, संताच्या संघात जा आणि आपलं कल्याण करून घ्या. हा संदेश ठेवतो आणि वाणीला थांबवतो. मोठ्या प्रेमानं टाळी वाजून सगळेजण एकदा देवाचं भजन करू.